सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो एक दमदार क्रीडा स्पर्धा ब्रदर्स चषक 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. लेट्स प्ले. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल. सुशांत गोलंदाजी मार्क वरती. सलामीची जोडी अमीर आणि इर्शाद. पहिला बॉल. पहिलाच बॉल खोदून काढलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. पियुष कदम यांच्या माध्यमातून पहिला बॉल आलाय. डॉट. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर करावे विभागातून मात्र फायनलला जात असताना मात्र ही टीम पाहायला मिळाली. विहान 8. पुढचा बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय सुशांतचा आणि पुढील बॉल साठी मात्र तयार असेल. यावेळेस देखील अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू बीट करून पाठीमागे चाललाय. अभिच्या हातामध्ये हा देखील बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली फिल्डिंग करणारी टीम विहान 8 च्या संघाची. परंतु यावेळेस आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. भरपूर टर्न झालाय हा बॉल. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने मात्र संघाचं खातं अकाउंट ओपन झाले पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट पद्धतीने. इथे चुकी झाली आहे, इथे चुकी झाली आहे. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली परंतु डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच असेल. सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव मात्र नक्कीच ऍड होईल. टीमची धावसंख्या मात्र 2 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही संघाकडनं मात्र पाहायला गेले परंतु सुशांतचं कौतुक करावं लागेल. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. त्यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते आणि तिथे पंचांचा इशारा येतोय. 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळते. 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय 4. चौकार आहे का? चौकार आलाय. पंचांची भूमिका अजित निकम अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये अजितजी निकम साहेब हे देखील पाहायला मिळत आहेत. पाच बॉलचा खेळ झालाय. 1 to go. सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल. व्हाईट बॉल इशारा पंचांचा. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका अजित निकम साहेबांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाले. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे कॉलिंग नव्हतं आणि आय कोऑर्डिनेशन नव्हतं आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. पहिला धक्का लागतोय साई 8-11 संघाला. बॅटर आउट. पियुष गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक समाप्त होत असताना मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 7. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम साई 8-11 संघाचा स्कोर आपण पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी मात्र पियुष येत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि नवीन बॅटर राहुल. आमिरसाठी हा बॉल हलक्या हाताने मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा. लेग पायच्या सुरुवात एक आगळी वेगळी शैली पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण वाई कट्टा चषक ही मोठी क्रीडा स्पर्धा जी झाली होती त्याच्यामध्ये पंचांची भूमिका ज्यांनी बजावली होती तेच हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आज या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य अजितजी निकम साहेब. हो यावेळेस देखील चांगला बॉल. आतमध्ये वळणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतोय हा बॉल आलाय. डॉट. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. अनेक
यावेळेस देखील टर्न झालाय, परंतु आपण पाहायला गेलं तर लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल, व्हाईट बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. 9 धावा. परत एक वेळा अखूट टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल. सिंगल येते. 10 धावा. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्डवरती मात्र पाहायला मिळतोय. हो, बीट करून पाठीमागे चाललाय. वेगाने टाकलेला चेंडू त्याच वेगाने मात्र अभिच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही टीम कडून मात्र पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. थँक्यू. हो, पुन्हा एकदा बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल. वन टू गो. शेवटचा बॉल. अंपायरचा इशारा. कोदून काढलाय. टॅप फटका खेळलाय. रनआउटची संधी होती आणि पंच आशाभूत नजरेने बघतात पंचांकडे. आणि ही शैली आहे अजित सरांची आणि एक वेगळ्या धाटणीचे पंच आज या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती. 11-1-1 लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम साई 8 हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय. 11 या धावसंख्येवरती 1 विकेट गमावली आहे, परंतु त्यानंतर मात्र धुरा सांभाळण्यासाठी राहुल आणि इर्शाद एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र करतायत. आमिर आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नाही. गोलंदाजी मार्कवरती विजय. ओहो, यावेळेस यॉर्करचा प्रयत्न होता. भन्नाट यॉर्कर मात्र पाहायला मिळते. डॉट बॉल. परत एक वेळ यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 12. पुढचा बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 13. लेग स्टिक पुन्हा एकदा सोडून जाणार हा बॉल. व्हाईट बॉल. सलगचे 2 व्हाईट बॉल आतापर्यंत विजयने हाताळलेत. कमबॅक करावा लागेल. चांगला टप्पा लाईन लेंथ मात्र हाताळावी लागेल. खोदून काढलाय समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय आणि एक आगळी वेगळी शैली पंचांच्या माध्यमातून. 4 4 रन्स. परत एक वेळा सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र आतापर्यंत मात्र पाहायला मिळत आहेत. अमीरच्या बॅट मधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. चौकार. थँक्यू डीजे माऊली. पुढचा बॉल. खोदून काढलाय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा सलगचा 3 ऑन अ रो. चौकार. 4 धावा. ब्रदर चषक चौकार.
1 टू गो. पंचांचा इशारा. सोडून दिलाय. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 27. ओदून काढलाय. टॅप फटका खेळलाय. रनआउटची संधी होती परंतु अगदी चांगली रनिंग बिटवीन विकेट. वेगाने धाव कंप्लीट केली आहे. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 28. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम साई 8 संघ मात्र जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. शेवटचं अंतिमचं षटक पत्र कोणाकडे दिलं जाईल हे मात्र पाहायला मिळेल. चला जास्त टीम मीटिंग नको. विनंती करेन. वेळेचा निर्बंध आहे. अभि अँड टीम लगेच मॅचला सुरुवात करा. चांगलं आयोजन आणि देखणं नीटनेटकं आयोजन आज या कोपरखंड विभागामध्ये आपण पाहायला गेलं तर ब्रदर चषक 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये 16 संघांचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 8 संघ आजच्या दिवसामध्ये कोपरखंड विभागातील पाहायला मिळतात तर उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ ओपन चे मात्र पाहायला मिळतील. आणि जिथे आपण पाहायला गेलं तर आज उद्घाटनी मॅच या स्पर्धेतली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. विहान 8 आणि साई 8. पुढचा बॉल घेऊन मात्र सज्ज होतोय आदित्य. शेवटचं अंतिमचं षटक अमीर साडी. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची केली सुरुवात. ओदून काढलाय. टॅप फटका खेळलाय आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. ब्रदर चषक येतोय चौकार. थँक्यू सो मच डीजे. पुढचा बॉल परत एक वेळा टॅप फटका समोरच्या दिशेने. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. आणखीन एक येतोय दमदार. ब्रदर चषक चौकार. नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल आहे आणि टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव. 38. परत एक वेळा क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चुकी आणि चुकीचा भुर्दंड मात्र भरावा लागतोय. चौकारामध्ये येतोय हा आणखीन एक दमदार ब्रदर चषक चौकार. चला मॅचला स्पीडअप करा. थोडंसं गती द्यायची मॅचला. स्पीडअप करूया मॅचला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 42-42. यावेळेस सोडून दिलाय. अगदी लेग स्टिक्स वरून जवळून जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. टॉट अगदी व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. टप्पा थोडासा चुकतोय. दबाव आहे आणि शेवटचं अंतिम षटक आहे त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अमीरच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतोय. त्यावेळी देखील खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु चांगला स्टॉप तिथे केलाय. बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं अभिच्या माध्यमातून. टॅप फटका खेळलाय. समोरचे क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय.
शेवटचा बॉल 1 टू गो पंचाचा इशारा खोदून काढलाय ऑन साइडला मात्र दिशा दिली आहे भरपूर चर्चा आहे या खेळाडूची आज चर्चेत असणारा हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती त्यांना आणि पहिलाच बॉल डॉट अबीला पूर्णपणे बांधून ठेवलाय पुढचा बॉल त्यांना याचा अभिसडी अभि शिंदेसाठी हा पहिला वार पलट वार खेळाय आता बॉल सीमा पार मिळतील धावा 4 येतोय हा चौकार थँक्यू डीजे पुढचा बॉल सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 5 ऑन बोर्ड नो बॉलचा इशारा अंपायरचा अजित सरांचा इशारा होतोय नो बॉल एक वेगळी ऍक्शन त्यांच्या माध्यमातून पुन्हा टाकावं लागेल नो बॉल आहे पुढचा बॉल ओदून काढलाय टाफ फटका समोरच्या दिशेने ये दिल मांगे मोर आ गया देखो 4 4 4 4 4 चौकार वरती बीट केलं होतं परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने मात्र खेळी राहिली आहे अभि शिंदे याची जबरदस्त खेळी मात्र पाहायला मिळते अभि शिंदेची यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट त्रिफळा उद्ध्वस्त केलाय एक तेरी एक मेरी जशास तसं दिलंय उत्तर टीट फॉर टॅट तू चौकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे दाखवून दिलंय कमबॅक करून देणारा बॉल तन्ना याचा SRP आणि कट्टा बॉईज चे सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून मोठमोठी क्रीडा स्पर्धा याच मैदानामध्ये मात्र पाहायला मिळते आणि त्यांचीच उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते वेलकम सुस्वागतम वेलकम शुभ स्वागतम टीम कट्टा बॉईज आणि त्याचबरोबर SRP टीम ही सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्यांचं या ब्रदर चषकामध्ये सहर्ष स्वागत पुढच्या मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि 4 बॉलचा खेळ झाला पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर ओहो यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय बॉल आलाय डॉट येस 1 टू गो पंचांचा इशारा शेवटचा बॉल होता व्हाईट बॉल अंपायरचा इशारा येतोय अवांतर धाव संख्येमध्ये भर पडे एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव व्हाईट आणि +1 त्याच्यामध्ये 2 धावा
पंचांचा इशारा, नो बॉल आणि नो बॉल आणि त्याच्यावरती आणखीन एक धाव. सिंगल घेतली, 2 धावा, नो +1. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा येतील. टीमची धावसंख्या 15. त्या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 15. लक्ष आहे ते म्हणजे 46 धावांचं टार्गेट सेट केलं होतं टीम साई 8 या संघाने आणि त्याचा पाठलाग करतोय टीम वियान 8 संघ. सोडून दिलाय, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अव्वल धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. नेक्स्ट मॅच ओमकार 8 आणि हॅपी क्लब टीम कॅप्टन आपण तयार राहायचं आहे टॉससाठी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल दिशेपासून भरकटतोय. अव्वल धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडते. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होते. 17 धावा. तर बघावं लागेल कोणाला खतरा होत असताना मात्र टॅप फटका खेळला आहे. समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने राहिला आहे आणि जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. अगदी जबरदस्त फिल्डिंग. यस, शहानिशा होईल आणि त्यानंतर मात्र आपण निर्णय देऊयात. या बॉलवरती मात्र एक्झॅक्टली घडलं तरी काय. संपूर्ण क्रीडा स्पर्धा SD लाईव्ह याच्या माध्यमातून तेजस कोळी आणि संपूर्ण टीम. यस, या ठिकाणी अंपायर कॅप्चर झालेला नाहीये. जो काही इनफिल्ड डिसिजन असेल तो तुम्हाला द्यावा लागेल. येस, अंपायरचा इशारा येतोय चौकार आणि शेवटच्या बॉलवरती 4 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 21. लॉस ऑफ दी 1 विकेट टीम विहान 8 संघ. चला, विनंती असेल जो काही निर्णय असेल तो निर्णयाचा सन्मान करा आणि मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज. अंपायरने डिसिजन दिलेला आहे. अंपायरचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल, त्यामुळे अंपायर जो डिसिजन देतील त्या निर्णयाचा सन्मान करा आणि मॅचला लगेच सुरुवात करा. बघा, कुठल्याही कमिटीचा हस्तक्षेप नाहीये. अंपायर जो डिसिजन देतील त्या निर्णयाचा सन्मान करा आणि मॅचला लगेच सुरुवात करा. कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता प्रत्येक खेळाडू नक्कीच घेतली जाईल. आणि अंपायर एक नामांकित पंच आहेत आणि त्या पंचाचा सन्मान आपण करा. आणि विनंती असेल बाहेर कोणी डिसिजन देऊ नका. अंपायर आहेत तर अंपायर जो काही निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान करा. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 21. एक षटक समाप्त, 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 18 बॉल मध्ये करायचे आता 25 धावा. 18 चेंडू 25 धावांची गरज. आदर्श आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल व्हाईट बॉल. सोडून दिलाय.
पुन्हा एकदा ऑफस्टिक सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉल. ओमकार 8 आणि हॅपी क्लब टीम टॉस साठी या प्लीज. चला विनंती करेन साई टीम वेळ जास्त घेऊ नका. चला ओमकार 8 टीम आपण व्यासपीठावरती या. कॅप्टन हॅपी क्लब कॅप्टन आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन आपण टॉस साठी प्लीज या. अद्विकचा हा पहिलाच बॉल टॅप फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काही समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने राहिलाय. ओहो बीट करून पाडी मागे चाललाय. बिटकाने टाकलाय चेंडू. कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. मी विनंती करतोय पुन्हा एकदा ओमकार 8 आणि हॅपी क्लब टीम कॅप्टन आपण प्लीज या. हॅपी क्लब कॅप्टन आले टीम 8 ओमकार 8 टीम. नो बॉलचा इशारा अंपायरचा. +1 नो +1 2 धाबा. ओव्हर मध्ये आपण ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. सन्माननीय आदरणीय मनोजदादा सोनवणे साहेबांचे शुभ हस्ते. हो टॅप फटका खेळलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 4 धाबांसाठी. ब्रदर चषक येतोय. दमदार चौकार. आदित्यदादा दौंडकर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून ब्रदर चषकामध्ये हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पुढचा बॉल चांगला चेंडू डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, डॉट बॉल येतोय, वळण घेतोय. नो बॉलचा इशारा, नो बॉल. नो +1 नो +1. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धाबा. टाप फटका. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स तिथे पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग, अगदी डाय मारून मात्र अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अंपायरचा इशारा, अजित सरांचा 1 to go. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर आउट. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. जबरदस्त कमबॅक केलंय आणि ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 31. लॉस ऑफ दी 2 विकेट. टीम विहान 8 संघ. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. 12 चेंडू 15 धावांची गरज टीम विहान 8 संघाला. चला टॉस घेऊया. मी विनंती करेन मनोजदादा सोनवणे साहेबांचे शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेतोय. ओमकार 8 संघ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये हॅपी क्लब टीम. मी मनोजदादांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस, स्विंग द टॉस, छापा काटा कॉल करायचा आहे. समाजसेवक मनोजदादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा मात्र टॉस घेतला जातोय. ओमकार 8 संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय अजय दादा. टॉस जिंकलाय ओमकार 8 या संघाने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपली मॅच आहे, तर दोन्ही टीम आपण मॅचसाठी लगेच सज्ज राहायचं आहे. पुढचं षटक घेऊन मिडल ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं अमीर आला. 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 15 धावांची गरज आहे. ओहो, यॉर्कर होता, ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल खोदून काढलाय पूर्णपणे. जबरदस्त भन्नाट यॉर्कर, बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्करचा मारा अमीरच्या माध्यमातून आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर टॅप अगदी खोदून काढलाय. मनगट असा वापर केलाय पूर्णपणे, बॉटम हँडचा चांगला वापर केला. पुन्हा एकदा वेगाने टाकण्याला बॉल, अगदी आपण पाहायला गेलं तर वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. डॉट बॉल. सन्मान्य आदरणीय सागरदादा घोलप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे ब्रदर चषक 2026 मध्ये. सागरदादा घोलप साहेब. कट करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येईल. सिंगल येते. 1 टीमची धावसंख्या 33 33 धावा धावफलकावरती मात्र लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 33 टार्गेट सेट केलं होतं 46 धावांचं आणि 46 धावांचा पाठलाग करतोय टीम विहान 8 संघ. 9 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. हो हो, यावेळेस यॉर्कर बरोबर मिडल यष्टीवरती मात्र धडक घेतली आहे बॉलने आणि यष्ट केल्यात उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बॉल, बॅटर आउट. सन्माननीय आदरणीय सौरभ दादा शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यशोचित सन्मान आपण करूयात. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विशाल दादा पाचुकते साहेब हे देखील इथे उपस्थित आहे. धीरज दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सौरभ दादा शिंदे साहेबांचा यशोचित आपण सन्मान करूयात. मी विशाल धीरज दादांना विनंती करेन की सौरभ शिंदे साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आज वेळातला वेळ काढून मात्र ही सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ब्रदर चषकामध्ये पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर पांडुरंग दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विशाल दादा पाचुकते साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात. पांडुरंग दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विशाल जी पाचुकते साहेब यांचा यशोचित सन्मान आपण करूयात. एक कौशल्यता आणि एक वेगळ्या धाटणीचं पंच आज या ब्रदर चषकामध्ये नक्कीच पाहायला मिळते. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये पंचांची चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या ब्रदर चषकासाठी खास आज अजितजी निकम साहेब या ठिकाणी या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. त्याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय अक्षयजी कदम साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. बंटी दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अक्षय दादांचा यशोचित सन्मान आपण करूयात. पंचांचा इशारा. 1 to go. शेवटचा बॉल. ओहो, इथे पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न मात्र झालाय आणि शेवटचा बॉल आलाय. डॉट. आता समीकरण पाहायला गेलं तर 6 बॉल मध्ये करायचे आहेत धावा. 6 चेंडू 12 धावांची गरज. आता सामना अगदी अटीतटीचा पाहायला मिळतोय कारण शेवटचं महत्वाचं जबाबदारीचं षटक कोण हाताळेल हे मात्र बघायचं आहे. जबाबदारी टीम होते. चला स्पीडअप घ्या प्लीज. साईड टीम जास्त वेळ घेऊ नका, वेळेचा निर्बंध आहे. फास्ट क्रिकेट खेळा थोडस. ओमकार 8 टीम आपला निर्णय काय अजय दादा? बॉलिंग. येस, टॉस जिंकलाय ओमकार 8 संघाने, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय.
हॅपी क्लब टीमला करायची आहे बॅटिंग. दोन्ही टीम आपण जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मॅच लगेच सुरुवात करायची आहे. आदर्शवरती जबाबदारी दिली आहे. आता शेवटचं अंतिमचं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी आणि आता जबाबदारी असेल बॅटर विजय वरती, कारण ज्याच्या नावात विजय आहे त्याला मात्र संघाला विजय मिळवून द्यायचा आहे आणि त्याची साथ आपण पाहायला गेलं तर सुशांत देत असताना मात्र पाहिलं. कालच्या दिवसामध्ये विजयने देखील कमालीची बॅटिंग केली आणि आपल्या संघाला मात्र फायनलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, परंतु आज देखील तशीच परिस्थिती मात्र पाहायला मिळते. 6 चेंडू 12 धावांची गरज. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. शिवा भोसले साहेबांचा युचित सन्मान मी अतुल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ असते शिवा भोसले साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. चला, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम मीटिंग नको, विनंती करेन. वेळेचं निर्बंध आहे मित्रांनो, प्लीज प्लीज विनंती करेन. कॅप्टन थोडस घाई करा. बघा आधीच आपण मॅचला लेट झालाय, उशीर झालाय, त्यामुळे प्लीज प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण टीम मीटिंग घेऊ नका. चला, मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करायची. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 बॉल 11 धावांची आता गरज आहे आणि इर्शाद गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकरचा बॅटर विजय, त्याच्या नावात जय आहे. आपल्या संघाला मात्र विजय मिळवून देईल का? पुढचा बॉल इर्शादचा हा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर काय घडलंय, नक्की काय घडलंय, एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल तर सीमारेषा पार गेलाय, परंतु अगदी पंचांकडे आशाभूत नजरेने पाहायला जाते. दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र होत असताना मात्र पाहायला मिळतोय. पंच नक्कीच निर्णय देतील.
या बॉल वरती पंचांचा इशारा येतोय. चला चौकार आलाय. या बॉल वरती चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 39-39. आता म्हणजे येणारे बॉल 5 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. 5 चेंडू 7 धावांची गरज. या बॉल वरती चौकार आलाय. चला मॅच लगेच सुरुवात करा. आता वेळ जास्त खर्च करू नका मित्रांनो. 5 बॉल 7 धावांची गरज. नो बॉल. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर चपळाईने हे धाव कंप्लीट करते. नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र 2 धावा. झाबूक झुबूक 2 धावा इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. नो बॉल त्याच्यावरती 2 धावा आणि धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 41. बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 5 बॉल 5 धावांची गरज. तरी आपण पाहायला गेलं तर आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करणारी टीम साई 80 या संघाला. कमबॅक महत्वाचा असेल. टप्पा लाईन अचूक टप्प्यावरती मात्र करावी लागेल. करणारे येणारे बॉल 5 आणि 5 बॉल वरती मात्र 5 धावांची गरज. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि हा बॉल निघून चाललाय. ब्रदर चषक येतोय हा चौकार. 4 धावा. डीजे मास्टर डीजे मावली आणि यहा वहा देखू जहा. फक्त सुशांतचीच हवा आहे. आता स्कोर लेवल झाला. 1 धावेची गरज आहे. आणि यावेळेस देखील विजयाचा चौकार ठोकत असताना मात्र हा सामना जिंकलाय टीम विहाने संघाने आणि पुढील फेरीमध्ये दाखल होतोय टीम विहाने संघ.